बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। सून गिरिजा राऊतांकडून कुटुंबियांवर गंभीर आरोप करण्यात आलेले। विनायक राऊत मुलगा गीतेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी राऊतांचे चुलत बंधू फैजल बाबाला अटक करण्यात आलेली आहे। मूल होत नसल्याने भोंदू बाबाकडे अघोरी प्रकार केल्याचा आरोप आहे। राऊत कुटुंबातील वादाप्रकरणी 23 जुलै रोजी ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी पार पडेल। अटकेची टांगती तलवार विनायक राऊत आणि त्यांचे सुपुत्र जितेश यांच्यावर झालेले, त्यामुळे विनायक राऊत यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असल्याची प्राथमिक माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर कालपासून हे प्रकरण जे आहे ते वेगळंच या प्रकरणाने रूप धारण केलेलं पाहायला मिळतंय। त्याचं कारण गिरिजा जी आहे गीतेश यांची पत्नी, तिने देखील वेगवेगळे आरोप करत एक पत्रकार परिषद घेतलेली पाहायला मिळाली आणि तिने FIR देखील या संदर्भात नोंद केलाय कापूरबावडी पोलीस स्टेशन ठाणे इथे। या FIR मध्ये जर आपण बघितलं तर तिने असं चक्क लिहिलेलं आहे की मूल होत नाही म्हणून यांनी वेगवेगळ्या बाबांकडे मला नेलं आणि हे सगळे बाबा सिंधुदुर्गातले होते आणि या सगळ्या बाबांनी मला एक वेगवेगळ्या पद्धतीने औषधं दिली, एक वेगवेगळ्या पद्धतीने गोमूत्र प्यायला सांगितलं किंवा माझ्या डोक्यावरचे केस कापले, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील तिने केलं आणि ते तिने FIR मध्ये देखील मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच जर बघितलं तर अंधश्रद्धा निर्मूलनच्या कलमाखाली या सगळ्यांवर आता अटकेची तलवार आहे। काल आबा राऊत म्हणजे जे भाऊ आहेत विनायक राऊत यांचे, त्यांना देखील अटक केली आहे भांडूप येथून। त्यानंतर जो फैजल बाबा नावाचा जो व्यक्ती होता ज्याच्याकडनं हे सगळं करून घेतलं, त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्यावर देखील अटकेची जी टांगती तलवार आहे ती कायम आहे आणि यासाठी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जो आहे तो करण्यासाठी आज वकिलांतर्फे कोर्टात ते जाणार आहेत अशी माहिती मिळते आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 23 जुलैला त्यांची जी केस आहे सुनावणी ती पार पडणार आहे। ठाणे सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडेल कारण गिरिजा ठाण्यात राहते आणि तिने तक्रार जी आहे ती देखील ठाण्यात केलेली आहे। त्याच्यामुळे ठाणे सत्र न्यायालयात ही केस पार पडणार आहे आणि या सगळ्या संदर्भात आता जी हाती माहिती येते ती आज अटकपूर्व जामिनासाठी ते अर्ज करणार आहेत विनायक राऊत आणि त्यांचं कुटुंब, अशी माहिती समोर येते सध्या अंकिता। निश्चित भाग्यश्री, मात्र आता या सगळ्या प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे आणि विनायक राऊत पुन्हा एकदा माध्यमांशी या सगळ्या संदर्भात काही माहिती देण्याची शक्यता आहे का? नक्कीच आज खरं तर ते कोर्टात जाणार आहेत। कोर्टात जाण्याच्या आधी अर्थातच माध्यमं देखील प्रयत्न करतील, आपण देखील प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना गाठण्याचा। मात्र ते यावर आज काही बोलतात काय बघणं महत्त्वाचं आहे, कारण काल ऑलरेडी ते यावर बोललेत आणि त्यांचं जे स्पष्टीकरण होतं ते असं होतं की ऑलरेडी 2022 पासून गिरिजा आमच्याबरोबर राहत नाही, मग 3 वर्षांनी ती नेमकं कंप्लेंट का करते, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि यात कुठेतरी काळं बेरं आहे असं देखील आरोप विनायक राऊत यांनी केलेले पाहायला मिळाले होते। याचबरोबर असं देखील ते म्हणत होते की गिरिजा हिने त्यांच्याकडे 12 करोड रुपये मागितलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना 3 BHK फ्लॅट मागितलाय, त्याचबरोबर एक इलेक्ट्रॉनिक गाडी मागितलेली आहे 4 चाकी आणि त्याबरोबर दरमहा 5 लाख रुपये त्यांनी आपल्याला द्यावे अशा पद्धतीची मागणी गिरिजांनी केली आहे असं ते आरोप त्यांचं खंडन करताना सांगत होते। त्यामुळे आज नेमकं ते जामीनपूर्व अटकपूर्व जामीन घेण्यासाठी ज्यावेळी कोर्टात जातील त्यावेळी ते नेमकं काय बोलतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अंकिता। निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।